नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीचे जनरल सायन्सचे जे पुस्तक आहे तर त्यातील चॅप्टर नंबर 1 बघणार आहोत. बघा, सायन्स हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. सो त्यासाठीच तुम्हाला हा विषय अगदी कमी वेळेमध्ये तुमचा प्रिपेअर व्हावा व ज्याने तुम्हाला बुक देखील वाचण्याची गरज नाही पडणार असे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. एका व्हिडिओमध्ये आपण एक चॅप्टर किंवा जास्तीत जास्त 2 चॅप्टर कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सो या व्हिडिओमध्ये आपण पहिले चॅप्टर इयत्ता 8वीचे बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुमच्या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. म्हणजे बघा, आपण पृथ्वीवरती वेगवेगळे लिव्हिंग थिंग्स बघत असतो. म्हणजे वेगवेगळे जीवजंतू असतील किंवा पाण्यातील मासे असतील किंवा जमिनीवरती जे काही प्राणी राहतात ते सर्व प्राणी. तर हे सर्व काय आहे, एक लिव्हिंग वर्ल्ड आहे. आणि या लिव्हिंग वर्ल्डमध्ये क्लासिफिकेशन करायचं आहे आपल्याला या चॅप्टरमध्ये. म्हणजे दिलेलं आहे, कशाचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे तर मायक्रोब्सचं. मायक्रोब्स म्हणजे काय तर सूक्ष्मजीव. ओके, इथे मराठीमध्ये देखील सायमल्टेनियसली आपण PDF बघत आहोत. ओके, कारण दोघंही लँग्वेजमधून तुम्ही हे शिकू शकाल. कारण आपण आता सेमी इंग्लिश मीडियमचं बुक घेतलेलं आहे इथं स्टेट बोर्डचं, आणि साईडला जे आहे ते मराठीचं आहे. आणि तुमच्याकडे जर मराठी असेल ते देखील तुम्ही रेफर करू शकता. चॅप्टरचं नाव तुम्हाला कळालं असेल. आता आपण त्यातील पहिला पॉईंट जो आहे तो कन्सिडर करूया. बघा, बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. ओके, आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय तर पृथ्वीवरती जे काही वेगवेगळे जीवजीवाणू आहेत तर त्यांचं सर्वांचं मिळून जे काही तयार होतं त्याला बायोडायव्हर्सिटी असे म्हणतात. सोप्या भाषेतली ही डेफिनेशन आहे. आणि क्लासिफिकेशनची गरज का आहे? बघा, आता पृथ्वी केवढी मोठी आहे आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे जीवजंतू आहेत, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्राणी आहेत, पक्षी आहेत. सो त्यांचं वर्गीकरण करण्यासाठी, त्यांचं वर्गीकरण करून त्यांचं आयडेंटिफिकेशन सोप्या पद्धतीने होण्यासाठी आपण क्लासिफिकेशन जे आहे ते करतो. बघा, इथं आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की 2011मध्ये 87 मिलियन स्पेसीज ज्या होत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या त्या फाउंड झाल्या होत्या. ओके, म्हणजे जमिनीवरती देखील आणि समुद्रावरती देखील. आता बघा, इथं हिस्ट्रीसाठी म्हणजे हिस्ट्रीमध्ये काय काय नेमकं क्लासिफिकेशन झालेलं आहे ते आपल्याला दिलेलं आहे. तर व्हेरियस कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून हे इम्पॉर्टंट आहे. सो हे तुम्ही वाचलं पाहिजे. आता इथं बघा काय दिलेलं आहे, कार्ल लिनियस इन 1735 डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इन 2 किंगडम. म्हणजेच कॅरोलस लिनियस नावाचा शास्त्रज्ञ होता, त्याने 1735मध्ये जे लिव्हिंग वर्ल्ड आहे त्याला 2 किंगडममध्ये डिवाईड केलं. ते 2 किंगडम कोणते आहेत तर व्हेजिटेबलिया अँड ॲनिमलिया. बघा, इथे आपल्याला सेम मराठीमध्ये दिलेलं आहे. 2 सृष्टीमध्ये कार्ल लिनियसने विभागले, वनस्पती सृष्टी आणि प्राणीसृष्टी. बऱ्याच वेळा तुम्हाला MCQमध्ये विचारलं जातं की वनस्पती सृष्टी आणि प्राणीसृष्टीला कोणी विभागलं आहे. म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत, लिव्हिंग वर्ल्ड जे आहे त्याला 2 किंगडममध्ये कोणी विभागलेलं आहे. सो त्यावेळेस तुम्ही कॅरोलस लिनियस हे नाव कन्सिडर करू शकतात. त्यानंतर दिलेलं आहे हॅकेल इन 1866 कन्सिडर 3 किंगडम प्रोटिस्टा, प्लॅन्ट्स अँड ॲनिमल. त्यानंतर जेव्हा हॅकेलने रिसर्च केली तर तेव्हा त्याने 3 किंगडममध्ये डिवाईड केलं. ते कोणकोणते आहेत? प्रोटिस्टा, प्लॅन्ट्स आणि ॲनिमल. आता हे नेमकं काय आहे याच्याविषयी आपण पुढे माहिती बघणारच आहोत, त्यामुळे तुम्हाला ते कळेलच. ओके, सो 1925मध्ये चॅटोनने 2 ग्रुप्समध्ये डिवाईड केलं. एक म्हणजे प्रोकॅरियोट्स आणि दुसरं म्हणजे युकॅरियोट्स. त्यानंतर कोपलँड नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्याने 4 किंगडममध्ये डिवाईड केलं. 4 किंगडम कोणकोणते तर मोनेरा, प्रोटिस्टा, प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स. सो हे बऱ्याच वेळा पेपर्समध्ये विचारलेलं आहे. सो हा चार्ट जो आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा. ओके, आता या क्लासिफिकेशनमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी केलेलं क्लासिफिकेशन. एक अमेरिकन इकोलॉजिस्ट आहेत. ओके, अमेरिकन इकोलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी 1969मध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांना 5 ग्रुपमध्ये डिवाईड केलं. सो ते 5 ग्रुप कोणकोणते आहेत हे मी तुम्हाला अगोदर सांगतो. सो R.H. विटाकर यांनी जे 5 किंगडम क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे तर त्यातील किंगडम्स इथे तुम्हाला या फ्लो चार्टमध्ये दिलेलं आहे. बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात म्हणजे सजीव जे असतात ते प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स असे डिवाईड केले जातात. आता प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स या संज्ञा काय आहेत? आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. ओके, सो याचा अर्थ तुम्हाला माहीतच असेल. नसेल तर बघा मी सांगतो. तर यातील प्रोकॅरियोट्स म्हणजे काय तर ज्यांच्या पेशीमध्ये केंद्रक नसतो त्याला प्रोकॅरियोट्स म्हणतात, आणि ज्यांच्या पेशीमध्ये केंद्रक असतो म्हणजेच न्यूक्लियस प्रेझेंट असतो तर ते युकॅरियोट्स असतात. युकॅरियोट्स जे असतात ते युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय
आणि मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशी असतात. आणि जे प्रोकॅरियोट असतात म्हणजे ज्यांच्यामध्ये डिस्टिंक्ट असा न्यूक्लियस नसतो तर ते फक्त युनिसेल्युलर असतात. याच्यामध्ये कोणतं किंगडम येतं तर मोनेरा येतं. आता हे तुम्हाला पुढे व्यवस्थित समजणारच आहे, परंतु आता एक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला देतो आहे. युनिसेल्युलरमध्ये किंगडम 2 प्रोटिस्टा येत असतो आणि मल्टीसेल्युलरमध्ये 3 किंगडम येत असतात. एक म्हणजे प्लॅन्टी, ॲनिमेलिया आणि फंगी, याला फंजाय देखील म्हणतात. सो अशा प्रकारे हे 5 किंगडम क्लासिफिकेशन R.H. विटाकर यांनी दिलेलं आहे. आता त्यांनी हे क्लासिफिकेशन करण्यासाठी कोणते पॉईंट्स कन्सिडर केले हे आपल्यासाठी तेवढे महत्त्वाचे नाही आहे, त्यामुळे आपण ते स्किप करूया, तुम्ही रीड करू शकता. आता आपल्याला यातील एक एक किंगडम जो आहे तो अभ्यासायचा आहे. बघा, प्रथम मोनेरा किंगडम. तर मोनेरा किंगडम नेमकं काय आहे ते समजण्यासाठी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. बघा, तुम्ही जर एखाद्या वेळेस दह्याचं किंवा बटरमिल्क जे असतं तर त्याचं एक स्लाईड बनवली आणि ती मायक्रोस्कोप खाली बघितली तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया जे असतात म्हणजे मूव्हिंग थिंग्स असतात त्यामध्ये. सो मूव्हिंग स्मॉल राईट मायक्रोब्स त्यामध्ये आपल्याला दिसून येतात. तर त्या मायक्रोब्सचं नाव असतं लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. सो हे जे असतात ते किंगडम मोनेरामध्ये येत असतात. म्हणजे सर्व प्रकारचे बॅक्टेरिया आणि नीलहरित शैवाल जे आहे ते मोनेरामध्ये येत असतात. यावरून तुम्हाला समजलं असेल की दह्यामध्ये वगैरे हे बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. ओके, आणि जसं की मी तुम्हाला त्या फ्लो चार्टमध्ये सांगितलं त्यानुसार हे जे बॅक्टेरिया असतात किंवा हे जे किंगडम मोनेरामध्ये जे काही बॅक्टेरियाज येत असतात ते युनिसेल्युलर असतात, एकपेशी असतात आणि ते ॲटोट्रॉपिक असू शकतात किंवा हेट्रोट्रॉपिक असू शकतात. म्हणजे स्वयंपोषी असतात, स्वयंपोषी असू शकतात किंवा परपोषी असू शकतात. स्वयंपोषी म्हणजे काय तर स्वतःचं पोषण ते स्वतः करू शकतात किंवा स्वतःचे पोषण करण्यासाठी दुसऱ्यांवरती ते अवलंबून असू शकतात. दीज आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनिज. तर सांगितल्याप्रमाणे हे प्रोकॅरियोटिक असतात म्हणजे याच्यामध्ये न्यूक्लियस नसतो आणि अदर सेल ऑर्गॅनिज देखील नसतात. तर किंगडम मोनेरामध्ये जे काही बॅक्टेरियाज येत असतात ते इथे तुम्हाला या आकृत्यांमध्ये शो केलेलं आहे. बघा, साल्मोनेला टायफी, क्लॉस्ट्रिडियम, ब्युटॅलिनम अशा प्रकारचे बॅक्टेरिया जे असतात ते किंगडम मोनेरामध्ये येत असतात. सो हे लक्षात ठेवा की सर्व प्रकारचे बॅक्टेरिया असतात, ब्लू गिनर्गी ज्या असतात त्या किंगडम मोनेरामध्ये क्लासिफाईड केलेले आहे. त्यानंतर दुसरा किंगडम म्हणजेच किंगडम प्रोटिस्टा. सो यामध्ये काय येत असतं ते मी तुम्हाला सांगतो. बघा, तुम्ही जर पॉन्ड वॉटर म्हणजे एखाद्या तळ्यातलं पाणी जर घेतलं तर त्यामध्ये ते जर तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला विविध मोटाईल मायक्रोब्स दिसतील ज्यांचा शेप जो असेल तो इरेग्युलर असेल, म्हणजे फिक्स असा डिफाईन्ड असा शेप त्यांचा नसेल. तो त्यांना काय म्हणतात, अमिबा. तर हे जे अमिबा असतात ते या प्रोटिस्टा किंगडममध्ये येत असतात. आता पॉन्ड वॉटर जे आहे ते तुम्ही जर केलं तर त्यामध्ये तुम्हाला अमिबा जो आहे, अमिबा हा एकपेशीय सजीव आहे. सो तो दिसेल. बघा, या स्वरूपाचं स्ट्रक्चर त्याचं असतं म्हणजे इनडिफायनाइड असतं, आता फिक्स स्ट्रक्चर नसतं. आता याची कॅरेक्टरिस्टिक काय आहेत तर बघा, प्रोटिस्टा हा सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम. जसं की मी तुम्हाला सांगितलं अमिबा एकपेशीय प्राणी आहे. सो प्रोटिस्टामध्ये जे काही येतात ते एकपेशीय असतात आणि वेल डिफाईन्ड न्यूक्लियस असतो त्याला आणि तो एका न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये क्लोज असतो. सो ही बघा अमिबाची ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे आणि त्यांना न्यूक्लियस जो असतो तो असतो. ओके, दे हेल्प सुडोपोडिया और हेअर लाईक सिलिया और विप लाईक फ्लॅजेला और लोकोमोशन. बऱ्याच वेळा पेपरमध्ये प्रश्न येत असतो की अमिबाचं मोशन जे आहे ते कशा थ्रू होत असतं. तर इथे दिलेलं आहे बघा, सुडोपोडिया और हेअर लाईक सिलिया असतात अमिबाला सुडोपोडिया असतात. ओके, सो लोकोमोशनसाठी ते मदत करत असतात म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणासाठी जाण्यासाठी ते मदत करत असतात. आणि या किंगडममधील प्रोटिस्टा किंगडममधील काही ॲटोट्रॉप्स असतात आणि काही हेट्रोट्रॉप्स असतात. सो ॲटोट्रॉप्स कोणते असतात तर युग्लिना वॉल्वॉक्स हे असतात आणि अमिबा जे आहे अमिबा पॅरामेशियम ते हेट्रोट्रॉप्स असतात. हेट्रोट्रॉप मी तुम्हाला ऑलरेडी वर सांगितलं काय कॉन्सेप्ट आहेत. तर त्यानंतर फंजाय किंवा फंगी. सो फंगी कुठे असतात आता बघा, तुम्ही ब्रेडवरती जे बुरशी दिसते तुम्हाला तर त्यामध्ये फंगी असतात. बुरशी तुम्हाला ज्या ठिकाणी दिसेल तर तिथे समजून जायचं की फंगस आहे, फंगी आहे. ओके, सो ते फंगीमध्ये येत असतं म्हणजे फंगी किंगडममध्ये याला इन्क्लूड करत असतात. सो या स्वरूपामध्ये फंगीचं स्ट्रक्चर असतं बघा, इथे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला NIV म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे याविषयी माहिती दिलेली आहे की हे काय करतात तर व्हायरसवरती रिसर्च करतात आणि ही इन्स्टिट्यूशन जी आहे ती 1952मध्ये स्थापन झालेली आहे इंडियन कोर्ट ऑफ मेडिकल रिसर्चच्या ज्युरिडिक्शनमध्ये. ओके, सो पुण्याला ही NIV म्हणजेच व्हायरसवरती अभ्यास करणारी संस्था आहे, इन्स्टिट्यूट आहे. तिची स्थापना तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. तर आता इथं आपल्याला फंगाची किंवा फंगीची कॅरेक्टरिस्टिक दिलेली आहे. सो दे आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम.
तर या सर्व शब्दांचा अर्थ तुम्हाला सांगितला आहे, तुम्हाला कळत असेल. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स, दे फीड अपॉन डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे ज्या ऑर्गॅनिक मॅटरची डिके होत असतो, म्हणजे समजा एखादा आता ब्रेड असेल तर त्या ब्रेडचा डिके होणे म्हणजे काय, तर ती पाव कुजत असते, सो त्यावेळेस ते त्यावर फीड करत असतात. ओके, सो देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड चायटिन. सो चायटिन याला आपण वाचू शकतो. सो कायटिन हा त्याचं राईट प्रोनाऊन्सिएशन आहे. सो त्यांची सेल वॉल जी असते ती कायटिनची बनलेली असते, त्यामुळे ते आपल्याला व्हाईट स्ट्रक्चरमध्ये दिसत असतं. सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लिया आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. काही जसं की आपण बघितलं, समजा ब्रेडवरती जी बुरशी येत असते ती अशी थ्रेड लाईक असते आणि त्यांचा न्यूक्लियस जो असतो तो प्रेझेंट असतो सायटोप्लाझममध्ये. एक्झाम्पल्स बघा इथे दिलेलं आहे. ईस्ट जी आहे ती पाव फुलवण्यासाठी वापरत असतात. सो बेकर्स ईस्ट. त्यानंतर ॲस्परगिलस म्हणजेच कॉर्नवरती जो फंगस येत असतो त्याला ॲस्परगिलस म्हणतात. फेनिसेलियम आणि मशरूम. सो हे फंगसचे एक्झाम्पल्स आहेत. आणि ही जी 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे ती वाईडली ॲक्सेप्टेड मेथड जी आहे ती आहे. ओके, सो क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात त्यांना 2 भागांमध्ये बेसिकली क्लासिफाय केले जात असतात. एक म्हणजे प्रोकॅरियोट्स आणि दुसरे म्हणजे युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये डिस्टिंक्ट असा न्यूक्लियस आणि अदर सेल पार्टिकल जे असतात ते नसतात, तर त्याला प्रोकॅरियोट्स म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस असतो त्याला युकॅरियोट्स म्हणतात. प्रोकॅरियोट्समध्ये कोण येत असतं, बॅक्टेरिया येत असतात. आणि युकॅरियोट्समध्ये प्रोटिस्टा, फंगी आणि अल्गी येत असतात. सो आता पुढे बघूया चॅप्टरमध्ये दिलेलं. आता बघा, आपल्यासाठी जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल किंवा इतर कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हे मेजरमेंट्स महत्त्वाचे आहे. 1 मीटर बरोबर 10⁶ मायक्रोमीटर म्हणजेच म्यूएम आणि 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर म्हणजेच NM. सो हे लक्षात ठेवा, कन्व्हर्जन बऱ्याच वेळा विचारलं जातं. आता आपल्याला बॅक्टेरियाविषयी इथं माहिती दिलेली आहे की आपण बघितलं आता बॅक्टेरिया कुठे इन्क्लूड होत असतात. सो बॅक्टेरियाच्या विषयी आपल्याला तीच माहिती पुन्हा इथे दिलेली आहे. बॅक्टेरिया युनिसेल्युलर असतात, इंडिपेंडंट असतात आणि समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कोलिनीज. पॅरासिटिक ऑर्गॅनिझम देखील बॅक्टेरिया असतात. बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. म्हणजेच बॅक्टेरियामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते पण डिस्टिंक्ट न्यूक्लियस जो असतो तो ॲबसेंट असतो. म्हणजेच सेल वॉल प्रेझेंट असते परंतु केंद्रक त्यामध्ये नसते. सो बॅक्टेरियामध्ये अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. त्यानंतर दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फ्युजन. म्हणजेच द्विविभाजनाद्वारे त्यांचं प्रजनन होत असतं. इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रो विगोरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. म्हणजे काही कंडिशनमध्ये बॅक्टेरिया 20 मिनिटामध्ये त्यांची संख्या जी आहे ती डबल करू शकतो. म्हणजे समजा 10,000 बॅक्टेरिया असतील तर 20 मिनिटामध्ये ते 20,000 देखील होऊ शकतात. इथं बॅक्टेरियाची आपल्याला डायग्राम दिली आहे. स्पिरिलियम, बॅसिलस, विब्रिओ, कोकोबॅसिलस आणि कोकस. त्यानंतर प्रोटोझोआ नेमकी काय कॉन्सेप्ट आहे ते बघा. प्रोटोझोआ अप्रॉक्सिमेटली साईज त्यांची 200 म्यूएम असते. प्रोटोझोआन्स आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर, सी वॉटर. हे आपल्याला मातीमध्ये, गोड्या पाण्यामध्ये किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये दिसत असतात. आणि काही जे असतात ते पॅथोजेनिक देखील असतात, म्हणजे ते आपल्याला घातक असतात. ओके, दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल. देयर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोन्स. म्हणजे त्यामध्ये व्हेरिएशन असतं बऱ्याच वेळेस सेल स्ट्रक्चरमध्ये किंवा त्यांचे लोकोमोशन, म्हणजे त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्या लोकोमोशनच्या ऑर्गनमध्ये फरक असतो आणि त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये फरक असतो. काही ॲट्रोट्रॉप्स असतात तर काही हेट्रोट्रॉप्स असतात. दीज ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. तर यांच्यामध्ये सिंपल सेल डिव्हिजन होत असतं. जसं बघा, अमिबा, पॅरामेशियम हे फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर आहे. इंटॅमिबा हिस्टोलिका, यामुळे काय होतं, अमिबियासिस होतं. हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण महत्वाची गोष्ट आहे. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, याच्यामुळे मलेरिया होत असतो. आणि युग्लिना ॲटोट्रॉपिक आहे. त्यानंतर फंगी, याच्याविषयी आपण माहिती बघितली पण पुन्हा बघा. दीज आर फाउंड इन डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर. सांगितलं मी तुम्हाला की ब्रेडवरती जे येत असते तसं, तर त्याला डिकिंग मॅटर म्हणतो आपण. आणि दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. सम आर युनिसेल्युलर अँड अदर्स आर विजिबल विथ नेक्ड आईज. म्हणजेच हे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत. काही एकपेशी आहेत आणि काही आपण डोळ्यांनी देखील बघू शकतो. सॅप्रोट्रॉपिक आहेत. ऍब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर. आणि त्यांचं रिप्रोडक्शन कसं होत असतं, सेक्शुअली किंवा असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बडिंग. म्हणजे पेशी विभाजनाने किंवा मुकुलायन जे असतं बडिंग, तर त्याच्यामुळे त्यांचं रिप्रोडक्शन जे आहे ते होत असतं. बेकर्स ईस्ट, कॅन्डिला, मशरूम एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर अल्गी काय आहेत, ॲक्वेटिक आहेत. युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स आहेत. फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट इन द सेल. म्हणजे अल्गीमध्ये फोटोसिंथेसिस कशाच्या माध्यमातून कॅरी होतं, म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया अल्गीमध्ये कशा स्वरूपाची होते, तर क्लोरोप्लास्टच्या माध्यमातून ती होत असते. एक्झाम्पल्स इथे दिलेला आहे, क्लॅमॅडोमोनास आणि क्लोरेला.
त्यानंतर व्हायरसेस विषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. बघा ही माहिती महत्वाची आहे, व्हायरसवरती प्रश्न येत असतात. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे व्हायरस जे असतात त्यांना सजीव ऑर्गॅनिझम म्हणत नाही, कारण ते एक बघा इथे सांगितलेलं आहे त्यांना काय म्हणतात, ऑर्गॅनिझम ऍट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे सजीव आणि निर्जीव याच्या मधील ऑर्गॅनिझम त्यांना म्हणत असतात. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी, त्यांचा अभ्यास केला जातो मायक्रोबायोलॉजीमध्ये. आता व्हायरसेस विषयी इथं काही पॉईंट्स दिलेले आहे. बघा व्हायरस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट, दॅट इज दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया अँड कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. म्हणजे बॅक्टेरियापेक्षा ते 10 ते 100 पट लहान असतात आणि ते मायक्रोस्कोपमध्ये आपण फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये बघू शकतो. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. सो या स्वरूपामध्ये ते इंडिपेंडेंटली आपल्याला दिसत असतात. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ डीएनए डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड और आरएनए रायबोन्यूक्लिक ऍसिड कवर्ड बाय प्रोटीन कोट. म्हणजे व्हायरसेस काय आहे, एक लॉंग मॉलिक्यूल आहे. कशाचा, तर डीएनएचा किंवा आरएनएचा, जो की कव्हर केलेला असतो एका प्रोटीन कोटने. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. Viruses survive only in the living plant or animal cells and produce their own proteins with the help of host cell and create their numerous replica. म्हणजे आता व्हायरसेसला जगण्यासाठी एक होस्ट सेल लागणार आहे. ओके, सो होस्ट सेल शिवाय व्हायरस जे आहे ते सर्व्हाइव्ह करू शकत नाही आणि त्याने ते त्यांच्या रेप्लिकामध्ये त्याच्या कॉपीज बनत असतात. ओके, समजा आता एखादा कोरोना व्हायरस असेल तर तो हळूहळू त्याची संख्या वाढत असतो आपल्या शरीरामध्ये आणि ते कशाच्या माध्यमातून, तर होस्ट सेल जे असतात त्याच्या माध्यमातून तो वाढत असतो. त्यानंतर ते काय करतात, होस्ट सेलला डिस्ट्रॉय करतात आणि फ्री होऊन जातात. फ्री व्हायरस परत नवीन सेलशी कॉन्टॅक्ट करतात आणि परत त्यांना इन्फेक्ट करतात. सो अशा प्रकारे हे चक्र चालून व्हायरस जे आहे ते वाढत असतात. व्हायरस जे आहे प्राणी आणि प्लांट्सना वेगवेगळे डिसीज व्हायरसेसमुळे होतात. त्यानंतर इथं आता आपल्याला डू यू नो हे सेक्शन जे आहेत बघा स्टेट बोर्ड मधील, ते अतिशय महत्वाचे आहे. यामध्ये काय काय दिलेलं आहे ते बघा. मानवाला कोणते व्हायरस होत असतात, म्हणजे कोणत्या व्हायरसने पोलिओ होत असतो, पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV एड्स व्हायरस असतात. हे मानवाशी संबंधित व्हायरस आहेत. त्यानंतर कॅटल्स जे आहेत त्यांना पिकोर्ना व्हायरस होत असतो, म्हणजे त्यांचे संबंधित पिकोर्ना व्हायरस आहे. प्लांट्स मध्ये कोणकोणते व्हायरसेस असतात, तर टोमॅटो विल्ट व्हायरस, टोबॅको मोझॅक व्हायरस हे असतात. बॅक्टेरियामध्ये बॅक्टेरियोफेज जो आहे तो एक व्हायरस आहे विच अटॅक्स बॅक्टेरिया. सो अशा प्रकारे या चॅप्टरमध्ये आपल्याला माहिती जी आहे ती दिलेली आहे. सो ही माहिती तुम्ही जरी 8वीचे स्टुडंट असाल किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. आय होप तुम्हाला सर्व काही व्यवस्थित त्या व्हिडिओमध्ये समजलं असेल. आपण लवकरच संबंधित पुढचं चॅप्टर जे आहे ते घेणार आहोत. याची बघा मी एक प्लेलिस्टच बनवून देईल चॅनलमध्ये की 8 स्टेट बोर्ड सायन्स, तर ते तुम्ही बघू शकतात. ओके, आणि जर तुम्हाला बुक्सच्या पीडीएफ डाउनलोड करायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स दिलेल्या आहेत, गुगल ड्राईव्हच्या लिंक्स आहेत, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.